नमस्कार. VAJ अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट पाहणार आहोत आणि तलाठीची परीक्षा कोण घेणार आहे, MPSC घेणार आहे का TCS घेणार आहे, याची माहिती स्वतः महसूल विभागाने दिलेली आहे. तर नेमकी म्हणजे महसूल विभागाने नेमकी काय माहिती दिलेली आहे, तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जी काही माहिती आहे ना, ती सगळीच्या सगळी माहिती ऑफिशियल आहे. मी माझ्या मनाने या ठिकाणी काहीही सांगत नाही. अधिकृत अशी ही माहिती आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. जर तुम्हाला तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि तलाठी भरती रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स आहे. याच्यामध्ये 5 ई बुक आणि टेस्ट सिरीज म्हणजे असं एकूण 1200 रुपयाचे कोर्स मोफत दिलेले आहेत आणि फी फक्त 500 प्लस GST आहे. तर निश्चितच तुम्हाला फायदा होईल आणि इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण, सामान्य ज्ञान यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ यामध्ये दिलेले आहेत. तर या ठिकाणी पहा, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुख्य इमारत पहिला मजला म्हणजे महसूल आणि वन विभागाने दिलेली माहिती आहे. काय कधीचं आहे तर 6 मार्च 2026 या तारखेचं हे आहे. आता याच्यामध्ये ना माहितीच्या अधिकारामध्ये एका विद्यार्थ्यांनी माहिती विचारली होती पहा, की माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत माहिती मिळण्याबाबत. महोदय, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत आपल्या दिनांक 3/3/2026 रोजीच्या माहिती अधिकार अर्जान्वये आपण तलाठी भरती 2026 MPSC मार्फत होणार आहे की TCS IBPS या खाजगी कंपन्यामार्फत होणार आहे याची माहिती मिळावी. सदर जाहिरात कधीपर्यंत येईल व त्यात असलेली जिल्हानिहाय एकूण रिक्त पदे याची माहिती मिळावी याबाबतची माहिती मागवली आहे. उपरोक्त मुद्दा क्रमांक 1 व 2च्या अनुषंगाने कळवण्यात येते की सदर मुद्द्यांच्या अनुषंगाने शासन स्तरावर कार्यवाही सुरू असून त्याबाबत अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. म्हणजे त्यांनी इथं स्पष्ट दिलेलं आहे की अद्याप अजूनही कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे आपणास माहिती उपलब्ध करून देणे शक्य होत नाही. आपल्या अर्जाच्या अनुषंगाने वरील माहितीने आपले समाधान न झाल्यास 30 दिवसांच्या आत म्हणजे कोणाकडे अपील करायचे त्याची माहिती दिलेली आहे आणि या ठिकाणी यांनी स्पष्ट दिलेलं आहे की अजून अंतिम निर्णय झालेलाच नाही. म्हणजे तलाठीची परीक्षा TCS घेणार आहे का MPSC घेणार आहे याचा कोणताही अंतिम निर्णय अजून त्यांनी घेतलेला नाही. त्यामुळं सध्या तरी आपला जो तलाठीचा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, गणित, बुद्धिमत्ता, GK हा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम व्यवस्थित करा. त्यानुसारच अभ्यास सुरू राहू द्या. त्याच्यामध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना हे विषय व्यवस्थित अभ्यासात GKमध्ये, कारण ते TCSमध्ये पण आहेत आणि जर MPSCकडे गेली तर त्यामध्ये पण हा सिलेबस येतो. फक्त MPSCकडे गेली तर प्रीला इंग्लिश आणि मराठी व्याकरण नसतं, बाकी सगळे विषय आहेत. त्यामुळं आत्ताचा जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आहे त्यानुसार अभ्यास सुरू ठेवा. मग परीक्षा कोणी घेऊ तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि ही अधिकृत माहिती आहे बरं का, की अजून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही असं महसूल विभागाने स्वतः सांगितलेलं आहे आणि लेटेस्टमधली म्हणजे आजचीच माहिती या ठिकाणी दिलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि VAJ अकॅडमी हे जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.